नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 13वा वाचल्याने व ऐकल्याने स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल, पूर्वजांचा उद्धार होईल. तर ऐका, जालंधर मैनावती भेट व अनुग्रह. देवांची छान फजिती जालंधरने केली. हरी आणि हर यांना या गमतीने वारंवार हसू येत होते. ते दोघे जालंधरजवळ आले आणि त्याला म्हणाले, हा काणिक भविष्यात मोठा प्रसिद्ध योगी होणार आहे. त्याला शाबरी विद्या आली पाहिजे. आता कलियुगात हळूहळू वेदविद्या नष्ट होणार आहे. लोकांवर संकटे कोसळली तर त्यातून मार्ग काढण्यासाठी कोणतेही पर्याय त्यांना उपलब्ध असणार नाहीत. तुम्ही सर्व नवनाथांनी लोकांचा उद्धार करण्याचे कार्य केले पाहिजे. त्यासाठी तुम्ही मंत्रसंख्यायुक्त काव्यरचना करायला हवी. हे काव्य किरकोळ नसावे, तर ते अतिभव्य स्वरूपात असावे. सर्व लोकांसाठी थोडेसे मंत्र अपुरे ठरतील. हरिहरांच्या सांगण्याप्रमाणे जालंधर कानिफने वागायचे ठरवले. त्यासाठी पुढील 12 वर्षे ते तिथंच राहिले. त्यांनी 40 कोटी 20 लाखांचे मंत्रकाव्य तेथे रचले. त्यानंतर ते मार्तंड पर्वतावर गेले. तेथे असणाऱ्या यज्ञकुंडात दोघांनी स्नान केले आणि सर्व देवतांना मंत्रांना प्रसन्न करून घेतले. त्यानंतर जालंधरने गंगेच्या काठावर कानिफला 12 वर्षांसाठी कठोर तप करण्यास बसविले. शंकररूपी बद्रीनाथासमोरच हे तप सुरू झाले. बद्रीनाथ असल्यामुळे काळजीचे कारण नाही असे वाटून जालंधर तीर्थयात्रेसाठी तेथून बाहेर पडला. जालंधर वाटेतील अनेक तीर्थांना भेटी देत देत पुढे पुढे जात होता. तो कोणत्याही गावात शिरताना एक नियम पाळत असे. गावात येण्यापूर्वी तो कडेचे गवत कापायचा. त्या गवताचा भारा डोक्यावर घेऊन तो गावात प्रवेश करायचा. गाय दिसताच गावातील त्या गायीला तो गवत खायला घालायचा. आता ती त्याची पद्धतच ठरून गेली होती. याप्रमाणे अनेक गावांना भेटी देत तो चाललेला होता. आपल्या पुत्राला त्रास होऊ नये यासाठी अग्नीने वायूला विनंती केली. त्यामुळे वाचून जालंधरचे डोके सुरक्षित राहावे यासाठी जालंधरच्या डोक्यावरील भारा वायू नेहमी अधांतरी तरंगत राहील असा ठेवत असे. याच पद्धतीने त्याने गौड देशातील हेलापट्टण गावात प्रवेश केला. नेहमीप्रमाणे त्याच्या डोक्यावरील भारा वायूने तरंगत अधांतरी ठेवला होता. ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले. हा कोणीतरी मोठा सिद्धयोगी असावा अशी लोकांची आपापसात कुजबूज सुरू झाली आणि तेवढ्यावरच न थांबता लोक त्याच्या मागोमाग जाऊ लागले. लोकांनी आपल्या मागे येऊ नये यासाठी तो अत्यंत साधेपणाने राहत असे. लोकांशी खूप कमी संपर्क यावा म्हणून तो गावाच्या एखाद्या दुर्लक्षित कोपऱ्यात राहत असे. आपले तेज, योग सामर्थ्य, इतर विद्या लोकांना दिसू नये यासाठी घाणेरड्या ठिकाणी तो मुद्दाम राहत असे. भीक मागून आपले पोट तो भरत असे. हेलापट्टण हे गौड देशाचा राजा गोपीचंद याचे गाव होते. तो देखणा होता. तो सद्गुणी आणि बलवान होता. त्याच्याकडे मोठे सैन्यबळ होते. तो स्वतः पराक्रमी होता. तो 1600 लावण्यवती स्त्रियांच्या समवेत मोठ्या विलासाने जीवनाचा आस्वाद घेत होता. राजा गोपीचंदाची आई मैनावती ही मात्र मोठी साध्वी होती. राजाचे वडील मरण पावलेले होते. राजा आपल्या आईला खूप मान देत असे. त्या हेलापट्टण गावातून जालंधर राजवाड्यासमोरच्या रस्त्यातून जात होता तेव्हा मैनावती राजवाड्याच्या गच्चीत उभी होती. तिने लोकांची गर्दी दुरूनच येत असल्याचे पाहिले. तिचे कुतूहल जागे झाले. तेवढ्यात तिला जालंधर येत असल्याचा दिसला. तो त्याच्या पित्यासारखा म्हणजे अग्नीसारखाच उज्ज्वल दिसत होता. तो कितीही साधेपणाने राहत असला तरी त्याच्या चेहऱ्यावरचे तेज
अजिबात लपलेले नव्हते. त्याला पाहताच मैनावती आश्चर्यचकित झाली. कोण असेल हा एवढा तेजस्वी योगी? शंकर की अजून कोणी? डोक्यावरील गवताच्या भाराला हात देखील न लावता त्याच्या डोक्यावरचा भारा असा अधांतरी कसा तरंगत राहत असेल? असे अनेक प्रश्न जालंधरला पाहता क्षणी मैनावतीच्या डोक्यात घोळू लागले. जालंधरचे राजवाड्याकडे वा तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. तो आपला समोर पाहत रस्त्यातून शांतपणे पुढे जात होता. मैनावतीचे विचारचक्र मात्र काही केल्या थांबेना. लगेच तिने आपल्या सर्वात जुन्या दासीला बोलावले. दासी जवळ येताच मैनावतीने तिला दूर जात असलेला जालंधर हाताच्या इशाऱ्याने दाखविला. दासी अनुभवी होती, जाणती होती, चतुर होती. ती तत्परतेने म्हणाली, कोणीतरी श्रेष्ठ योगी असावा. मैनावतीने तसंच वाटतंय. जा, तो कोण, कुठून आला, कोठे उतरलाय, कोठे जाणार आहे आदींची चौकशी कर. त्याच्याबाबतच्या सर्व बारकाव्यांचा शोध घेऊनच परत ये, असं त्या हुशार दासीला तिने सांगितलं. बरं, ठीक आहे, असं म्हणून ती दासी तेथून बाहेर पडली व आपल्या कामाला लागली. ती दासी राजवाड्याच्या लगेच बाहेर पडली. तिने अंतर ठेवून जालंधरचा पाठलाग सुरू केला. वाटेत गायींचा कळप लागला. लगेच आपल्या डोक्यावरचा गवताचा भारा त्याने खाली उतरवला. तो सोडला व त्यातील गवत त्याने सगळ्या गायींना चारले. एव्हाना त्याच्या मागोमाग येणारे सर्व लोक पांगले होते. आपल्या मागे कोणी नाही हे पाहून तो आपल्याच तंद्रीत वेगाने पुढे जाऊ लागला. त्याने खूप गल्ल्या ओलांडल्या. एके ठिकाणी गावाची घाण एकत्र येण्याची जागा होती. सगळ्या गावचा कचराही तेथे एकत्रित रूपात मोठ्या प्रमाणावर टाकला जात असे. तेथून जवळच स्मशान होते. एरवी माणूसच काय, पण कुत्रंसुद्धा तिकडे फिरकत नसे. अशा अत्यंत घाणेरड्या निर्जन जागी जालंधर गेला. तेथेच तो मुक्कामासाठी पथारी पसरून निवांतपणे बसला. त्याचा पाठलाग करत असलेल्या दासीला खूप आश्चर्य वाटले. त्याची जागा पाहिल्यानंतर ती राजवाड्यात आली. तिने हा सर्व प्रकार मैनावतीला सांगितला. मैनावतीलाही नवल वाटले. हे काहीतरी वेगळंच रसायन आहे, त्याला भेटायलाच पाहिजे, असा मनातल्या मनात विचार करून ती त्या दासीला म्हणाली, रात्री निजानीज झाली की आपण दोघीजणी गुपचूप बाहेर पडून त्या योगाला भेटून येऊ. त्यानंतर ती दासी तिच्या दुसऱ्या नेहमीच्या कामासाठी तेथून निघून गेली. त्या दिवसाच्या रात्रीची मैनावती आतुरतेने वाट पाहत होती. एकदाची रात्र झाली. जेवणानंतर राजवाडा सामसूम झाला. पहारेकऱ्याला दासीने अगोदरच पूर्ण कल्पना देऊन ठेवलेली होती. त्याच्या व्यतिरिक्त राजवाड्यात कोणीही जागे नाही हे पाहून मैनावतीने मध्यरात्री फळे आणि षड्रस अन्न यांनी एक ताट भरले. तिने सकाळच्या त्या ज्येष्ठ दासीला बोलावले. दोघींनी काळ्या घोंगड्या अंगावर घेतल्या आणि गुपचूप दोघीजणी राजवाड्याबाहेर पडल्या. दासीने सकाळी जालंधरची जागा पाहिलेली असल्याने इतरत्र कुठेही लक्ष न देता झपाझप चालत त्या दोघी तेथे पोचल्या. मैनावती जालंधरला पाहताच पटकन पुढे झाली आणि तिने त्याला दंडवत घातले. दासीने ते ताट त्यांच्यासमोर ठेवले. जालंधरला निवांतपणा पाहिजे होता. त्याला कशाची अभिलाषा नव्हती. आता आलेले संकट घालवण्यासाठी त्याने वेड्याचे नाटक केले. शेजारी पडलेले मोठमोठे दगड उचलून त्या दोघींना त्याने फेकून मारले. पण त्यांचा मार खाऊनही मैनावती भिवून दूर पळाली नाही. ती जागेवर थांबली. तेव्हा तिचे धैर्य पाहून जालंधरने तिला विचारले, तुमचे नाव काय? माझ्याकडे एवढ्या रात्रीच्या कशासाठी आलात? जालंधर बोलल्यामुळे मैनावतीला आनंद झाला. लगेच तिने सांगितले, स्वामी, मला हे जीवन नको. मला मोक्ष हवा आहे. माझे पती त्रिलोचन महाराज बऱ्याच वर्षांपूर्वी मृत्यू पावले आहेत. त्यांच्या मागे मी माकडिणीसारखे विधवेचे जीवन जगत आहे. मीही मरणार आहेच.
तुम्हीच मला या जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवा. तेव्हा जालंधरने परत विचारले, पण तू कोण आहेस? त्यावर मैनावती पुढे म्हणाली, या वंग देशाचा राजा गोपीचंद याची मी आई आहे आणि ही माझी आवडती दासी आहे. ते ऐकून जालंधर पटकन म्हणाला, राजमाते, एवढ्या अपरात्री तू येथे कशासाठी आलीस? तू येथे आल्याचे कोणी पाहिले तर तुझ्याबरोबरच राजाचीही किती दुष्कीर्ती होईल याची कल्पना नाही का तुला? पहाट होत आली आहे, थोड्याच वेळात उजाडेल. उगाच तू कोणाच्या दृष्टीस पडशील तसे होऊ नये म्हणून तू लगेच येथून निघून जा. विनाकारण माझ्या मागे लागू नको. जन्म मृत्यू कोणाला कधी चुकला आहे काय? मैनावती घाबरली. ती जालंधरला म्हणाली, स्वामी, तुम्ही मोक्षदाते आहात. मला नाकारू नका. मला या जगातले काही नको. मी रोज रात्री येथे येऊन तुमची सेवा करत जाईन. मी तुम्हाला शरण येते. तुम्ही मला फक्त मृत्यूभयातून सोडवा. असं म्हटल्यानंतर तिने ताटातील फळे व षड्रस अन्न त्याला अर्पण केले आणि ती दासीसह राजवाड्यात परतली. त्यानंतर मैनावती रोज रात्री आपल्या दासीबरोबर त्याच्याकडे येऊ लागली. त्याचे पाय चेपून त्याची सेवा करू लागली. असे 6 महिने गेले तरी तिला कोणतेही ज्ञान मिळाले नाही. ती धैर्यवान मुमुक्षी असल्यामुळेच एवढा काळ निस्वार्थ सेवा करत राहिली. जालंधराने एकदा तिची परीक्षा घ्यायचे ठरवले. एका रात्री त्याचे डोके तिच्या मांडीवर होते. ते झोपलेले होते. तेव्हा त्यांनी मायाशक्तीने एक भुंगा निर्माण केला. तो भुंगा तिच्या मांडीला चावला. त्या भुंग्याने तिची मांडी पोखरली. त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. एवढे होऊन सुद्धा मैनावती शांत राहिली. जालंधरची झोपमोड होऊ नये म्हणून तिने मांडी हलवली देखील नाही. जागे झाल्यानंतर जालंधरने ते पाहिले. मैनावतीचे लोकोत्तर धैर्य त्यांना आवडले. जालंधर तिच्यावर प्रसन्न झाला. त्याने कृपादृष्टीने तिच्याकडे पाहिले आणि अद्वैत ब्रह्मस्थिती व संजीवन प्राप्त करून देणारी योगदीक्षा तिला दिली. तिच्या मांडीला मायावी भुंग्याने पाडलेले छिद्र त्याने बरे केले. जालंधरने मंत्रोपदेश दिल्यामुळे मैनावतीला अद्वैताचा साक्षात्कार झाला. त्यामुळे तिला समाधी लागली. थोड्या वेळाने जालंधरमुळेच ती पुन्हा भानावर आली. लगेच तिने त्याला पुन्हा दंडवत घातले. जालंधरच्या पायावर डोके ठेवले. रामाने बिभीषणाला जसे चिरंजीव पद दिले तसेच जालंधरनाथांनी मला चिरंजीव पद दिले असे मैनावती मानत असल्यामुळे भोगमग्न पुत्राला संकटातून बाहेर काढून त्याचाही नाथांनी उद्धार करावा असं तिला वाटलं. त्यासाठी नाथांना विनंती करण्याची मनाची तयारी तिने ठेवली. जय अलख निरंजन.